आज ना आपलं घर एकदम सुंदर असं नव्या नवरीसारखं नटले. नेहमीच मला त्याला नटवायला, स्वच्छ ठेवायला खूप आवडतं. म्हटलं चला सकाळ सकाळ एकदा आपल्या घराचा समोरचा भाग दाखवावा. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, इतकं भारी स्वच्छ हे क्लीन करून घेतलं मी. त्यामुळं खूप भारी वाटतं. इथली सगळी झाडं काढलेत, त्या झाडांना एक सोबत सगळ्यांना इथं आंघोळ घातली आणि ती सुद्धा किती खुश टवटवीत दिसतात आहे बघा. एकदम मस्त सगळे एका जागेला ठेवलेत. आता बघू ह्यांना इथं ठेवायचं का दुसरीकडे ठेवायचं हा आता विचार चालू आहे माझा. एकदम मस्त आहे बघा. आपली ही टोकियारी तर कसली भारी झाली आहे बघा. ह्याच्यामध्ये छोटंसं गणपती बाप्पा किंवा काही डेकोरेशनसाठी गणपतीच्या वेळेस खूप छान वाटेल. आणि आपल्या जरबेराला बघा सुंदर फुलाले. रोजमेरीला सुद्धा काल आंघोळ घातली. आणि ह्या रोजमेरीचा जो व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिले ना, त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमची मी कृतज्ञ आहे. आणि इथं बघू शकता आपल्या रोजमेरीला छोटंसं फुलसुद्धा आलं आहे एक मस्त असं. आणि एकदम छान वाटायला लागलेत सगळी झाडं आंघोळ घातल्यामुळं. आणि इकडं सुद्धा दाखवते एक मिनटं. हे सुद्धा मी तुम्हाला काल दाखवलं होतं की सगळं क्लीन केलं आहे मी. आणि हा वेल चढवला आहे पूर्ण. फक्त आता मला हे वरचं धुवून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती इतकी सगळी काजळी पडली आहे भरपूर अशी. आणि इतकं छान वाटतंय ना, चकचक चकचक स्वच्छ इथला वेल वगैरे हे काढल्यामुळं. आणि फुलंसुद्धा आज बघा कसली मस्त. हे सगळं झाडून वगैरे स्वच्छ करून घेतले. आणि देशी गुलाबाला बघा आपल्या काय सुंदर फुलं आलीत बघा. खूप सुंदर एकदम. आणि गलांड्याची फुलंसुद्धा आहेत बघा. खूप मस्त फुलं आहेत. केशरी गुलाबाला सुद्धा आपल्या सुंदर असं फुल आले. तसं तर आपल्या बऱ्याच गुलाबांना फुलं आलेत. त्यातल्या त्यात बघा ह्या आपल्या समोरच्या जास्वंदाला सुद्धा. आणि तुम्ही जर काल परवाचे व्हिडिओ बघितला असेल ना, तर तिथं आपले छोट्या कुंड्या होत्या त्या सगळ्या काढलेत मी. आणि आता इथं आणून ठेवलेत कारण आता ऊन वाढायला लागले तसं तर. आणि ही आपली गुलाबी रंगाची जास्वंद. हा 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 काय मस्त फुल आले बघा. हो हो एकदम मन प्रसन्न करणार असं फुल आले बघा. ह्याला कसलं छान आहे बघा फूल. अक्षरशः काय निसर्गाची किमया असेल, इतकं भारी वाटतं. आणि ही तर फुलं बघा तुम्ही, कलौंचो असं म्हणतात ह्याला. आणि हा आमच्या बागेचा राजा लड्डू. लड्डू फिरतो आमचा इथं सारखा असा बागेत. आणि ही फुलं तर बघा अगदी डोळे दिपवून टाकणारी ही फुलं आहेत. मला बघू जवळनं जितकं तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल ना, मी तितकं दाखवण्याचा मनापासून प्रयत्न करेन. खूप गोड फुलं आहेत ही. इतकं सौंदर्य आहे ह्यांचं. नाजूक 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 फुलं आहेत ही. किती छान आहेत बघा बरं तुम्हीच. आणि एवढा भरगच्च मोठाच्या मोठा हा गुच्छ लागलाय. थंडीतच ह्याला फुलं येतात. आणि इतकी माझ्या बागेची शोभा वाढवली ना. आणि त्याच्या शेजारी ही आपली वांग्याची झाडं. आणि इकडं ही पिवळी जास्वंद. झाले असं की इथं गुस्सा आहे ना, ती इती सारख्याने उकरते. तर बघू हिचा काहीतरी बंदोबस्त करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आहे, पण काय माझा इलाज चाले नाही. आणि बघा हे सुद्धा किती भारी. आणि एवढंच स्वच्छ केले तर इतकं छान आणि स्वच्छ स्वच्छ वाटायला लागले. इथं आहेत आपल्या हँगिंगच्या कुंड्या. आणि हा मागं मागं जिथं जाईल तिथं असतो. मला असं सगळं आपलं घर स्वच्छ क्लीन केलं ना, अंगण इतकं भारी वाटतं ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. का माहिती आहे का, ह्या घरासाठी मी स्वामींकडून खूप हट्ट केला आहे. आणि 13 वर्षाचा काळ, त्याच्यापेक्षाही जास्त म्हटलं तरी चालेल, की भाड्याच्या घरात राहून खूप वेळा पसारा उचलून मी बघितले. आणि खूप हट्ट करून हे घर मी स्वामींकडून मागून घेतले आणि ते दिले. त्यामुळे मला ह्या घराची किंमत माहिती आहे की काय फिलिंग्ज आहेत ह्या घरासाठी. मला जितकं नटायला म्हणजे आवडतं त्याच्यापेक्षा मला ना माझं घर सजवायला आवडतं. कारण माझ्या 2 गोड चिमण्यांसाठी ना खूप हट्ट केला आहे मी ह्या घरासाठी. माझ्या आहोंकडं पण आणि माझ्या स्वामींकडं. आणि तो माझा हट्ट पुरवला. इकडं सुद्धा बघा आपल्या पांढऱ्या जास्वंदीला भरपूर अशी फुलं आलेली आहेत. मस्त एकदम वाटत होतं. सकाळ सकाळ सगळं स्वच्छ केल्यामुळे मलाच माझा पोर्च एकदम छान वाटत होता. कारण गोकर्णाचा तिथला आपला वेल होता ना, पूर्ण सुकून गेला होता. म्हटलं चला झाली क्लिनिंग तर दाखवावी. आणि बघा इथं सुद्धा सगळ्या कुंडीत फुलं आलीत. दाखवते तुम्हाला. गुलाबाला सुद्धा फुलं आहेत. आता माझी सावली पडेल थोडीशी. हां हे बघा गुलाबाला सुद्धा ह्या फुलं आलेत भरपूर. बटन गुलाब आहे हा. आता ह्याला काय आणखीन फुलं नाही आहेत. बघू येतील तशी दाखवीन मी तुम्हाला. आणि ही इकडली केसरी रंगाची आपली बघा जास्वंद आहे. खूप सुंदर आहे ही सुद्धा. एकदम सुंदर फुल दिसतं त्याचं सुद्धा. आणि इथली आपली ही गुलाबी रंगाची जास्वंद खूपदा दाखवते मी तुम्हाला. आणि बघा हे कोबा करताना, म्हणजे हे सिमेंटचं कोबा करताना हे झाड आत गेले तरी पण बघा तुम्ही किती फुलं देत आहे. ते त्याचा
जीवन प्रवास सोडायला तयार नाही, हार मानत नाही बिलकुल. आणि बघा, जरी ते सिमेंटमध्ये पॅक झालं असलं तर मी तिथून थोडं थोडं पाणी घालते त्याला. आणि इथून हे मला इतकी सुंदर सुंदर फुलं देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशी गुलाबापेक्षा स्ट्रॉंग असा वास ह्याचा आहे. मी तिथं जास्वंदीपाशी उभारली होती ना, तिथंपर्यंत त्याचा वास येतो. आणि आपल्या वांग्याला सुद्धा वांगा आले, दाखवते तुम्हाला. हे बघा बघा किती छान वांगा आलंय की नाही. आता भरपूर वांगी लागायला लागले. मुंग्यांसाठी पावडर टाकली त्यामुळे गेलेत मुंग्या. आणि सकाळीच आपल्या चिक्कूचा ना एक चिक्कू पिकलेला सापडला होता. हे बघा केवढा छान चिक्कू आलाय. मी अशी चेक करत असते सकाळ सकाळी. वरती पण एकूण 10-11 चिक्कू लागले त्याला. आज म्हटलं चला, खूप दिवस झालं आपलं गार्डन दाखवलं नाही. इथं आपल्या केसरी रंगाच्या जास्वंदाला सुद्धा बघा किती गोड फुलं आले. तर भारी वाटत होतं सगळं स्वच्छ केल्यामुळं. म्हटलं चला एक फरफटका बागेतला आज तुम्हाला द्यावा, म्हणजे कळेल तुम्हाला कसं कसं आहे. आणि ही आंघोळ घालून ठेवल्यापासून इतकी गोड दिसतात आहे ना सकाळपासून, मला त्यांच्याकडेच बघावंच वाटते. असं वाटतं सगळी एकत्र बसलेत पार्टीला, त्यांना हलवायलाच नको तिथून, असा फील येतोय त्यांच्याकडे बघून. आणि हे तर चकाचक केलंच आहे मी सगळं पोर्चच्या समोरचं. फक्त आता ह्याचा एक मला मेक ओव्हर करायचा आहे इथला. कारण तिथं काय होतं की आणलं की काहीतरी ठेव असं होऊन जाते. तर बघू तो वेळ कधी भेटतोय मला तिथं स्वच्छ करण्यासाठी. जेव्हा कधी वेळ भेटेल काहीतरी छान मेक ओव्हर करेन ना, तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला आज दाखवते की स्वयंपाकात काय काय झाले. हे आवरता मला आजही खूप उशीर झालाय, कारण कृष्णाची सकाळची शाळा आहे आज. ती 12:15 येणार आहे. त्यामुळे म्हटलं चला, वारं सुटले भरपूर, चला घरात जाऊया आपण. कणिक मळून ठेवली होती, म्हटलं भिजती तोपर्यंत बाहेरून जाऊन यावं म्हणून गेलते बाहेर. आणि इथं वला वाटाणा आणि बटाट्याची मिक्स अशी माझ्या लेकीला आवडती ना, तशी छान भाजी बनवली आहे. आज वार आहे बुधवार. आत्ता गेली आहे लाईट 11:15ला. तर आहोंच्या मोबाईलवरती मेसेज येतो की येणार किती वाजता, ते बघून मला पुढचा शूट करावा लागेल. कारण लाईट जर लेट येणार असेल 5ला 6ला तर तोपर्यंत मला मोबाईलची चार्जिंग ठेवावी लागेल. कारण आजचा जो तुम्ही म्हणजे कालचा जो तुम्ही ब्लॉग बघत असाल ना, इडली बनवलेला, तर त्याचं माझं थंबनेल वगैरे सगळ्या गोष्टी बनवायच्या राहिलेत. त्यामुळे मला चार्जिंग टिकवावी लागेल. इथून पुढे जे काही होईल ती शूट करून नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आत्तापर्यंतचं जेवढं काही तुम्हाला मी दाखवलंय आपल्या गार्डनमधलं, तेवढं काही तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मोबाईलची चार्जिंग दिवसभर टिकवायची होती म्हणून नंतर काय मी जास्ती शूटच केलं नाही. डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला लागले. पाठीमागे घड्याळात तुम्हाला दिसतच असेल 6:45 वाजत आलेल्या होत्या. आणि मिरचीची देठं काढून घेतली, स्वच्छ करून मिरच्याही ठेवून घेतल्या. आता म्हटलं सकाळची थोडीशी भाजी आणि चपाती ही शिल्लक होती आमच्या तिघींसाठी. आहो तर काय आज जेवणासाठी नव्हते घरी. मग म्हटलं छान असा मसाले भात बनवूया. काय माहित आजच्या मसाले भातात ना मी जास्तीच तर काहीच वापरलं नव्हतं, पण इतका सुपर टेस्टी झाला होता ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आता या कुकरमध्ये ना पोहे खाण्याचे 3-4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेतली होती. आणि त्याच्यामध्ये लांबसर कट केलेला हा एक मोठ्या साईजचा कांदा टाकून घेतला. कांदा मस्त तळल्यानंतर एक टमाटर सुद्धा लांब लांबच कट करून घेतलं होतं, ते टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी मिरची टाकली, 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले, कढीपत्ता, हळद आणि लाल चटणीची पूड आणि मुठभर कोथिंबीर. मला वाटतं की आहोंनी आणलेली ही हिरवी मिरची जी होती ना, ती खूप झणझणीत होती. त्यामुळे झणझणीत झाल्यामुळे कदाचित हा भात खूप मस्त टेस्टी लागला असेल, म्हणजे मसाले भात. त्यानंतर हे सगळं परतून झाल्यानंतर याच्यात जयराज मोगराचा जो तुकडा तांदूळ असतो ना माझ्याकडं, जयराज सुपर मोगरा का असं काहीतरी आहे, तो टाकला ह्याच्यामध्ये 1 फुलपात्र. आणि 1.5 फुलपात्र पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकले, म्हणजे पोहे खाण्याचं 1 चमचा मीठ टाकलं. थोडंसं याला गरम झालं की कुकरचं झाकण लावून घेतले. आणि बघा बऱ्याच जणांचं कुकर म्हणजे ओतू जातो ना, त्याच्यासाठी असं करायचं की झाकण लावायचं. आणि बघा इथं दिसतंय आता त्या होलमधून ना बुडबुडे बाहेर यायला लागले ना, मग शिट्टी लावून घ्यायची, म्हणजे कुकर ओतू जात नाही. मी एकदा असंच ना भांड्याच्या दुकानात गेले नंतर त्यांना विचारलं होतं की छोट्या कुकरमधून असं ओतू का जातं किंवा मोठ्या कुकरमधून. त्यावेळेस त्यांनी मला ही ट्रिक सांगितली होती की अगोदर झाकणाच्या होलमधून ना थोडंसं वाफ बाहेर जाऊ द्यायची आणि नंतर शिट्टी लावायची. मग तसंच मी करते, तेव्हापासून बिलकुल कुकरमधनं ओतू वगैरे जात नाही. आता छोटा कुकर असेल आणि एक्स्ट्राच तुम्ही भरपूर पाणी घातलं तर मात्र नक्की ओतू जाणार. आता इथं तुमच्या समोर एक शिट्टी झाली पण बिलकुल ओतू वगैरे गेलं नाही. आता म्हटलं भात शिजतोय, एकीकडे दूध ही गरम करायला ठेवलंय आणि माझी सध्याची कंडिशन अशी, थोडं जर इकडं तिकडं गेलं तर
तर दूध तो जातच, त्यामुळे तिथंच उभारले होते. आता म्हटलं उभारून काय करू, तर माझा लसूण संपला होता, त्याचबरोबर खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं जे मी नेहमी वाटण बनवून घेत असते ना, ते वाटण सुद्धा संपलं होतं. म्हटलं वेळ नको वाया घालवायला, उद्याचा वेळ वाचेल जर आज ही कामं केली तर, म्हणून लसूण पण सोलून घेतला. तोपर्यंत तिकडं मसाले भात पण शिजून झाला. मग काय आम्ही मस्त तिघींनी मिळून जेवण केलं. सकाळची वला वाटाणा आणि बटाट्याची भाजी, चपाती, आंबे हळदीचं लोणचं आणि मसाले भात. त्यानंतर बघा हे वाटण सुद्धा बनवून घेतलं. राहिलेला लसूण डब्यामध्ये भरून ठेवला आणि मस्त अशी बघा ही केळफुलं सोलायला घेतली होती, म्हणजे निवडायला घेतली होती. याच्यामध्ये ना काडीच्या पेठीतल्यासारखा एक जाड दांडा असतो आणि एक पाचोळा असतो, तो काढावा लागतो. त्यानं आपल्या कुठल्याही केळफुलाची रेसिपी केल्या तर कडवट होत नाही. तर कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट करून सांगा. कमेंटच्या शेजारी हाईपचं ऑप्शन असतं, ते सुद्धा द्या, जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. नंतर भेटू छान